आज आपण पाहणार आहे आपल्या फार्मवरील आपण पैदाशीसाठी ज्या माद्या ठेवतो त्यांची आपण काळजी कशी घेतो. मित्रांनो, 3 महिने झाल्यानंतर आपण आपल्या मेंढ्यांपासून आपली पिल्लं वेगळी काढतो. जे आपले नर आहेत ते आपण कटिंग मार्केटसाठी विकतो आणि ज्या आपल्या नारी सुवर्णक्रॉसच्या फर्स्ट जनरेशनच्या माद्या आहेत त्या आपण पैदाशीसाठी आपल्या फार्मवर ठेवतो. मित्रांनो, माद्या आपण आईपासून वेगळ्या केल्यानंतर आपण अचानक त्यांच्या चाऱ्यात कुठलाच बदल करत नाही. जसे पहिले त्यांचे रुटीन होते, खुराकात 2 टाइम, 1 टाइम टॉनिक व असा झाडपाला, हे आपण मित्रांनो 1 महिने त्यांचं शेड्यूल तसंच ठेवतो. त्यामुळे काय होणार आहे, त्यांच्या चाऱ्यात अचानक बदल होणार नाही. जर चाऱ्यात अचानक बदल झाला नाही तर त्यांच्या वजनावर व आरोग्यावर कोणता फरक पडणार नाही. मित्रांनो, आपण ज्या आपल्या फार्मसाठी ज्या सिलेक्टिव्ह माद्या ठेवतो त्या माद्यांची जर आपण विशेष काळजी घेतली, 1 वर्षापर्यंत जर त्यांना भरवलं नाही, चाऱ्याचं खुराकाचं जर आपण त्यांचं योग्य नियोजन केलं तर 1 महिन्यात आपल्या फार्मवर आपल्या चांगल्या सिलेक्टिव्ह मेंढ्या तयार होत्याल. आणि ते आपल्या म्हणजे आपण जर विकत घेऊन आपण आपला फार्म कधी सेट करू शकत नाही. आपला फार्म सेट करण्यासाठी आपल्याला आपल्या फार्मवर तयार झालेल्या आपल्या सिलेक्टिव्ह माद्याच पाहिजेत, तरच आपला फार्म सक्सेसफुल होऊ शकतो. आपण आपला फार्म सक्सेस करण्यासाठी आपल्या फार्मवरील माद्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.